नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट तर शिंदे गट भाजपमध्ये विलीन करणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या 16 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले की शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपने आखल्याने खात्रीलायक वृत्त आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदारांना अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीपर्यंत देणार आहे। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदार अपात्र ठरवले तर या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किती दिवसात होईल याकडेही भाजप नेतृत्वाचे लक्ष असेल। मार्चच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल असा अंदाज आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अपात्रतेबाबत निकाल दिला तर शिंदे आणि भाजपची अडचण होऊ शकते। विधानसभा अध्यक्षांकडून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या 15 आमदारांना अपात्र ठरवण्याची जबाबदारी भाजपला नको आहे। हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास शिंदे गटाचे पुनर्निश्चित विलीनीकरण राजकीय सोयीचे ठरेल असे भाजपला वाटते। शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाल्यास विधानसभेची जागा वाटप करताना संपूर्ण निर्णय प्रक्रिया भाजपच्या हाती राहील हाही या रणनीतीचा एक परिणाम असेल। शिवसेना म्हणून स्वतंत्र राहिल्यास शिंदे गटातील उमेदवारांना भाजपच्या कमल चिन्हावर निवडणूक लढवणे राजकीय कुचंबनेने ठरेल। विलीनीकरण झाल्यास शिंदे गटही कुचंबना ठरेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।